मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये आलेलो आहे. तर या ठिकाणी मोरे साहेबांचा गोठा आहे. हरियाणा मोरा म्हशीचा व्यवसाय करत आहेत. तर बघूया त्यांचा दूध व्यवसाय कसा चालला आहे, म्हशी कुठून आणल्या आणि कोणत्या जातीच्या म्हशी त्यांनी सिलेक्ट केल्या. मोरे साहेब नमस्कार. नमस्कार. परिचय करून द्या आपला. मी प्रताप मोरे, खडकी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव या ठिकाणी हा मोरा म्हशीचा प्लांट गेल्या जून पासून मी स्वतः माझ्या शेतामध्ये चालू केला आहे. बर, कोणत्या जातीच्या म्हशी सिलेक्ट केल्या आणि कुणाकडून आणल्या? मोरा जातीच्या म्हशी सिलेक्ट केल्या. बर, त्या म्हशी मी हरियाणा जिंद जिल्ह्यातून सुमित पन्नू यांच्याकडं जून मध्ये मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन या म्हशी स्वतः त्यांनी आणि मी अशा सिलेक्ट करून या म्हशीचा आम्ही या ठिकाणी म्हशी घेऊन आलो. ठीक आहे. सुमित शेठ नमस्ते. नमस्कार सर, परिचय करा के दो अपना. मैं सुमित पानू जींद हरियाणा से। अपना जींद हरियाणा में मुर्रा मछली का डेयरी फार्म है। अपना महाराष्ट्र पैन इंडिया में भैंस लेने का, सेट करने का ये काम है। ठीक आहे. मोरे साहेब मला एक सांगा, ही जी कल्पना होती की मुर्रा म्हैस पालन हा व्यवसाय सुरू करायचा, तर ती कशी सुचली? मी असंच एकदा पुण्याला चाललो होतो. पुण्याला जात असताना शिंदे डेअरी फार्मचा युट्यूब चॅनलवर असं सर्च करत असताना मला तो एक व्हिडिओ दिसला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पाहिलं की असा व्यवसाय आहे. मोरा म्हशी तिकडल्या जवळपास 10 महिने 11 महिने दूध देतात. त्यानुसार मी शिंदे डेअरी फार्मला इंदापूरच्या बाजूला मी तिथे भेट दिली. भेट दिल्यानंतर तिथून मग माझ्या डोक्यात आलं की बाबा, शेतकरी जर आपल्याला काही जोडधंदा पाहिजे असेल तर हा मोरा म्हशीचा धंदा आपण करणं योग्य राहील. म्हणजे शेती बघत बघत हा व्यवसाय. मग तरी पण तुम्ही आता किती काय केलं तरी याच्यात मोठी रिस्क आहे, पैसे भरपूर लागतात. तर ही रिस्क कशाच्या भरवशावर घेतली तुम्ही? त्यांच्याकडे जात असताना मी ती युट्यूब चॅनलवर जे काही पाहिलं की ते पाहिल्यानंतर मी हे तर आता हरियाणा मधले, त्यांचा आपला काही संपर्क नाही, म्हणून मी शिंदे डेअरी फार्मला ज्या दिवशी भेट द्यायला गेलो मग त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचा गोठा बघितला मी आणि तो गोठा बघितल्यानंतर त्यांना विचारलं की आपण कुठून म्हशी खरेदी केल्यात. तर शेवटी हरियाणाच्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण एक मराठी माणूस आहे, मराठी माणसावर अगोदर विश्वास ठेवला आणि तिथून पुढे मी त्यांच्या गोठ्याला 1-2-4 वेळेस भेट दिली आणि मग त्यांचा जो रिझल्ट पाहिला मग त्यांनी मला सांगितलं की बाबा आपले एक मित्र आहेत सुमित पन्नू म्हणून हरियाणामध्ये जिंद जिल्ह्यामध्ये, आणि त्यांनी मला अशा म्हशी दिल्यात. आणि मग ते 2-3 वेळेस त्यांच्यातल्या धारा बघितल्या, दूध बघितलं, म्हशीची सगळी ठेवण बघितली, म्हणून मग ठरवलं की त्यांच्या माध्यमातून मी सुमित पन्नू यांच्याकडे गेलो. बर. आता मला सांगा, तुमच्या गोट्यामध्ये किती म्हशी आणि किती वगैरे आहेत? लहान मोठे किती संख्या आहे? आता माझ्याकडं जवळपास मोठ्या म्हशी 22 आहेत आणि 10 रेड आहेत आणि 8-9 रेड आहेत, छोटे छोटे. म्हणजे लहान मोठे 35 आहेत. यस. हा प्रवास जून पासूनचा कसा गेला? काय अडचणी आल्या याच्यामध्ये? अडचणी आल्या म्हणजे ज्यावेळेस म्हशी घेऊन आलो ट्रॅव्हलिंग मध्ये थोड्याफार अडचणी आल्या. ट्रॅव्हलिंग मध्ये अडचणी येत असताना वाटामध्ये जे काही सुमित पन्नूने जे काही लेबर दिलं होतं ते लेबर व्यवस्थित होतं, पण जवळपास नाही मी म्हणलं तरी हा दिल्ली टू आमचं गाव हा बराच मोठा प्रवास आहे. वाटामध्ये मग बछडे, काही म्हशी वाटातच येल्या, 1-2 बछडे वाटातच. काय प्रवास लांब असल्यामुळं हा त्रास तर 100% होणारच, हे आम्हालाही माहित होतं. आणि हे म्हशी ट्रक मध्ये येणार, मग उतर चढ त्याच्यामध्ये 5-6 दिवसाचा प्रवास असतो. त्यामुळे ट्रेसमध्ये पहिले 2-3 महिने 2 महिने तरी कमीत कमी त्या म्हशीला आम्हाला व्यवस्थित जाग्यावर आणण्यासाठी इतका ट्रेस झाला. आणि पुन्हा सुमित पन्नूंनी तिकडूनच एक लेबर दिला होता. तिथं जे दूध काढलं आम्ही जिंद जिल्ह्यामध्ये, सुमित पन्नूंनी जे आम्हाला म्हशी दाखवल्या तिथं जे दूध काढलं ते दूध कम्प्लिटली इथं निघूस तर त्यांचा जो लेबर आला होता तो लेबर मला म्हणजे म्हशी स्टेबल करूनच इथून निघून गेला. लेबर गेल्याच्या नंतर तेवढं दूध राहिलं का कमी आलं दूध? आता जून मध्ये मी म्हशी आणले होते. आज नाही म्हणलं तर तुम्ही मुलाखत घेताय, साधारणतः आज 10 जानेवारी आहे. तर त्यावेळेस म्हणजे हा 6-7 महिन्याचा काळ गेला आणि तिथे 15-20 दिवसाच्या अगोदर म्हशी जन्मलेल्या असतील. तर असा काही लय मोठा फरक पडलेला नाही. त्यावेळेस माझ्याकडं त्या जे काय आपण 10 म्हशी आणल्या होत्या त्या म्हशीचं आपल्याला जवळपास 70 लिटर म्हणजे 65 तर क्रॉस करून दूध निघत होतं एका टायमाला. तर आज एका वेळेस आमच्याकडे 55 लिटर दूध निघतंय.
म्हणजे 10 म्हणजे आता लिटरचा त्यातल्या काय गाभ गेले असतील काय? त्यातल्या 10 पैकी माझ्याकडे 7 म्हशी आता 2-4 महिन्याच्या प्रेग्नंट आहेत. बरं बरं फक्त बरं. 3 म्हशी त्या गाभण गेल्या नाहीत. ती काय थोडं खाद्यामध्ये ह्याच्यामध्ये काही आमच्याकडनं बी काही चुका झाल्या असतील त्यामध्ये ते, पण ती बी म्हशी आता 2-4 दिवसात असं हिटवर यायला चालू झालेत, गाभण जातील, काय प्रॉब्लेम येणार नाही. मला सांगा, ज्या दिवशी तुम्ही हरियाणामध्ये गेले तर तिथला एक तुमचा पहिला अनुभव काय राहिला? मी त्या स्टेटला कधी गेलोच नव्हतो. मी बरं. दिल्लीपर्यंत गेलो होतो. हं. पण दिल्ली एअरपोर्टला उतरल्यानंतर जे सुमित पन्नू यांचं जे आमचं बोलणं जे त्या 10 दिवसामध्ये सतत झालं होतं. हं. सुमित पन्नूचे भाऊ आम्हाला तिथं दिल्लीला न्यायला आले. आम्ही हरियाणात तर मी पहिल्यांदाच गेलो होतो. हं. पण त्यांचे वडील असतील, त्यांची आई असेल, त्यांच्या मिसेस असतील, त्यांची मुलं असतील, हं. हरियाणामध्ये गेल्यानंतर असं मला कधीच वाटलं नाही की मी एखाद्या दुसऱ्या स्टेटला आलो. बरं. आणि त्यांच्या घरात तर म्हणजे त्या 5-7 दिवस 4-6 दिवस होतो मी जवळपास. 6 दिवसामध्ये तर असं त्यांच्या एका भावाच्या मुलाचा बर्थडे होता. हं. जसं काय घरातले माणसं आले तसं ते बर्थडेला सुद्धा मला घेऊन गेले. बरं आणि बरं तिथे मोठा आमचा सत्कार वगैरे, म्हणजे चांगली फॅमिली, हं. एक आपल्यासारखी मीडियम कॅटेगरीची फॅमिली. हं. ती त्यांच्या पद्धतीने धंदा करतात, तिथं व्यवस्थित धंदा करतात. आणि आम्हाला आता तर असं वाटतंय की इथून पुढे जर कधी मला म्हैस घ्यायची वेळ आली तर मी आहे तोपर्यंत सुमित पन्नू सोडून मी कुठं काय म्हैस घ्यायला जाणार नाही, हा नक्की. बरोबर आहे. म्हणजे जे बी काय अडचणी असतील, काय शंका असतील ते तुम्ही त्यांच्या माध्यमातून सॉल्व्ह केल्या म्हणायचं. माध्यमातून म्हणजे मागल्या एका महिन्याखाली मला थोडं लेबरचा प्रॉब्लेम आला होता. बर. जे काय मी पहिले लेबर ठेवले होते ते लेबरचा थोडा प्रॉब्लेम आला. मी सुमित पन्नूला फोन केला की सुमित भैया असं असं झालंय. हा. तर त्यांनी मला एक 3-4 दिवसामध्ये, तुम्ही फक्त 5 दिवस थांबा, 5 दिवसाच्या नंतर मी तुम्हाला लेबरची व्यवस्था करतो. आणि आता आज जरी ते माझ्या गोट्यावर आले असतील तर म्हैस घेऊन मी जून मध्ये आलो. हा जानेवारी महिना आहे. या कोट्यावर त्यांची दुसरी व्हिजिट आहे. बर बर बर. किंवा आपल्या मित्रांना म्हशी नेल्यात, मग त्यांची काय रेटिंग आहे. आणि महिन्यातून कमीत कमी आम्ही एकमेकाला एक 8-10 फोन तर सहज बी करतो, असं उगच म्हणजे काही कारण नाही. सहज फोन करतो की सुमित भैया कैसा है, ठीक है, तुम्हारे बाल बच्चे अच्छे, भाभी अच्छी है. ऐसाही एक घरगुती नातं, हा, की जसं आपण आपल्या घरातल्या माणसाबरोबर नातं तयार करतो तसं त्यांच्याबरोबर माझं नातं तयार झालं. म्हणजे हे गोट्यामुळे एक मैत्री संबंध एक तुमचे मैत्री, वाढले. एक कुटुंब वाढलं हरियाणामध्ये. बरोबर आहे, बरोबर. आता मला सांगा, ज्या दिवशी तुमच्या मशीनची हरियाणात खरेदी चालू झाली तर त्या खरेदीचा अनुभव सांगा मला. मी सुमित भाईच्या घरी ज्यावेळेस गेलो त्याने मला सांगितलं की तुम्ही आजच्या दिवसात आराम करा, आपल्याला सकाळी म्हशी बघायला जायचं. तर पहाटे 3 वाजता त्यांच्या वडिलांनी मला 2:45 वाजता सकाळी मी ज्या बेडरूम मध्ये झोपलो तिथं मला चहा आणून दिला. बर बर बर. ती एक वेगळी अटॅचमेंट झाली त्यांच्यावर माझी. हं. आणि त्यांच्या वडिलांनी मला उठवलं झोपेतून की आपल्याला आता म्हशी बघायला जायचं. तर पहाटे 3 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत आम्ही जवळपास 2-3 गावं केले तिथं. हं. आणि सुमित बहीणला फक्त एवढंच माहिती असं की त्या गावामध्ये एक 10 म्हशीत, 5 म्हशीत, एवढं त्यांचे माहिती, त्यांचे काय त्यांच्या लोकलचे कॉन्टॅक्ट असते. बरोबर. पण त्यांनी मला ते 10 म्हशी दाखवल्या. 10 म्हशी दाखवल्यानंतर त्याचं दूध काढायला लावलं. त्यांनी सांगितलं की सर एवढ्या दुधावर आपण समाधानी नाहीत, आपण आपल्याला संध्याकाळी 3 वाजता यायचंय. बर. असं आम्ही कमीत कमी एक 5-6 गावं आणि खुद जिंद, त्या जिंदमध्ये असे मोठे मोठे तबेले आहेत. बर. त्या तबेल्यामध्ये असं आम्ही 6 दिवस सकाळी 3ला ते संध्याकाळी 3ला, म्हणजे आमचा दिनक्रम सकाळी 3 ते 7 वाजेपर्यंत असायचा आणि संध्याकाळी 3 ते 7 वाजेपर्यंत. असं 5-6 दिवस आम्ही प्रत्येक म्हशीची धार काढून बघितली, प्रत्येक बर म्हशीची. बर बर. काही म्हशी त्यांनी माझ्या मनावर घेतल्या. एक म्हैस मी म्हणलं सुमित भाई आपल्याला घ्यायचीच. हं. तर ती म्हणले नाही याचं दूध कमी. म्हणलं मला घ्यायची, मला आवडली. हं. पण त्यांनी मी पुन्हा थोडं बघितलं आणि ती म्हैस माझ्या गोट्यावर आत्ता सगळ्यात छोटी म्हैस आहे, सगळ्यात कमी किमतीची. साधारणतः म्हैस की किंमत 1,30,000 रुपये थी. ती म्हैस आत्ता बी माझ्या गोट्यावर आज 7 महिने झालं साधारणतः 16 लिटर दूध देते अजून पण म्हणजे चांगली लागली. चांगली लागली. आणि वेळे किती देत होती? 17-18. पण तिचं ते रेंज कायमच आहे, आज बी कायमच. म्हणजे दूध टिकून ठेवलं म्हणा. दूध आज बी दूध टिकून आहे. आता 7 महिने झालं 10 लिटर दूध तर कमीच होणार आहे. त्यात काय प्रॉब्लेम. बरोबर. ज्या म्हशी गाभण जातात त्याचं 1 लिटर 1.5 लिटर दूध कमी राहतं. बरोबर. आता किती लिटर पासून किती लिटरच्या म्हशी आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे 16 लिटर पासून 21-22 लिटर पर्यंत म्हशी आहे. 22 लिटरच्या म्हशी. हो, बर. म्हणजे सगळ्या चांगल्या मोठ्या म्हशी आहेत. सगळ्या मोठ्या म्हशी. बर बर बर. सुमित पन्नू बद्दल काय सांगसान आपल्या शेतकरी मित्रांना? सुमित पन्नू हा एक हरियाणामधला मला एक दिलदार मित्र मिळाला, हं. की ज्याच्यावर भरोसा टाकावा असा मला मित्र मिळाला. सुमित शेठ, आप क्या बोलना चाहते हो? बस यही बोलना चाहते हैं भाई, जिसको अच्छी भैंस चाहिए आप अपना सुमित पन्नू डेयरी फार्म में संपर्क कर सकते हैं.
ठीक आहे. एकंदरीत समाधानी आहात तुम्ही? समाधान, नक्की समाधान. आणि हा मित्र मला कायम ठेवावा. आणि मी कायम, आणि त्याच्यानंतर मी इथं फार मोठे मोठे माणसं आहेत सगळे. परत एक गोटा आम्ही, आमचे एक भगिनी होते प्रियंका पाटील म्हणून, त्यांच्याशी त्यांनी मला सुमित भाईचा व्हिडिओ पाहिला हरियाणा मधला, आणि त्यांनी माझ्या बरोबर संपर्क केला. मग त्यांनी मला असं वाटलं कौतुक की आमच्या समाजामध्ये सुद्धा महिला या क्षेत्रामध्ये उतरत आहेत, आणि तो सुद्धा एक अनुभव आमच्यासाठी वेगळा होता. सुमित साठी सुद्धा तो अनुभव वेगळा होता. त्या ताई हरियाणा जिनला सुमितच्या घरी गेल्या, आणि तिथून त्यांनी 5-10 म्हशीचं तिथून घेऊन आले, आणि आज त्यांचा गोटा छानपैकी डोकीच्या बाजूला तडोळा म्हणून आहे आमच्या जवळच आहे, आणि तो गोटा सुद्धा व्यवस्थित प्रकारे सध्या चालू आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या माध्यमातून काय, त्यांच्या माध्यमातून यस, तुम्ही बाकीचे पण शेतकरी हो, या धंद्यामध्ये येण्यासाठी उतरवतात. चांगली गोष्ट आहे. हो, बरोबर हो, बरोबर. हो. तर मंडळी, अशा पद्धतीनं मोरे साहेबांचा होता हरियाणातला अनुभव. तसंच या ठिकाणी देखील त्यांच्या चांगल्या म्हशी भरपूर दूध देत आहेत. त्यांनी सिलेक्टिव्ह म्हशी त्या ठिकाणावरून आणल्या होत्या. तर या ठिकाणी चांगलं दूध चालू आहे. बोलीप्रमाणे जे सुमित भाईंनी बोली दिली त्याच बोलीप्रमाणे या ठिकाणी टिकून दूध दिलं आहे म्हशींनी. जर तुम्हाला देखील अशा म्हशी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही सुमित पन्नू डेअरी फार्म हरियाणा जिंद या ठिकाणी संपर्क करा. आजच्या या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. नमस्कार.